नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र, पावन आणि सगळ्यात मोठा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस. उद्या 29 तारखेला 29 जुलै बुधवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या शक्तीनुसार स्वामींची तुम्ही घरच्या घरी राहून सेवा करू शकतात. जवळच्या स्वामींच्या मठात जाऊन, स्वामींच्या केंद्रात जाऊन तिथे सेवा करू शकतात. आरतीमध्ये, सेवेमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि घरी स्वामींना स्वामींच्या आवडीचा नैवेद्य दाखवायला तर अजिबात विसरायचं नाही. आधी जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची आपण कोणती सेवा करू शकतो. तर सकाळी लवकर उठावं, अंघोळ करावी, चांगले शुद्ध स्वच्छ वस्त्र परिधान करावं, स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर बसावं, अगरबत्ती दिवा लावावा, स्वामींना नमस्कार करावा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात आणि सदैव आपल्यावर त्यांची कृपा राहो अशी प्रार्थना करावी. त्यानंतर माळ घ्यायची आणि एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने हळूवार सावकाश स्वामींचा मंत्रजप करायचा. पुन्हा हीच क्रिया आपण संध्याकाळी 6:30-7 वाजेदरम्यान करायची. एक माळ जप केला तरी तो खूप मोठी सेवा असते. म्हणून मला सगळे स्तोत्र, पारायण, खूप काही करायचं आहे असं गृहीत धरायचं नाही. तुमच्याकडून जेवढी होईल ती सेवासुद्धा खूप मोठी असते. हा झाला सेवेचा भाग. त्यानंतर तुम्ही दिवसातून केव्हाही स्वामींच्या मठात, केंद्रात तिथे विविध कार्यक्रम असतात, अन्नदान असतं, तर तुम्ही तिथे जाऊन प्रसाद ग्रहण करू शकतात किंवा सेवेमध्ये सहभागी होऊ शकता. तिथे जाऊन थोडा वेळ बसून सेवा करू शकतात. आता घरी स्वामींना कोणता नैवेद्य दाखवायचा, तर सगळ्यात आवडीच्या स्वामींचा नैवेद्य आहे पुरणपोळी. शुद्ध तुपाची पुरणपोळी आणि खीर हा नैवेद्य स्वामींना तुम्ही दाखवू शकता. त्यासोबत तुम्ही कांदा भजी, आमटी, भात असं पूर्ण ताट तयार करून स्वामींसमोर दाखवू शकतात. किंवा हे करायचं नसेल तर मग दुसरं आहे, बेसनाचे लाडूसुद्धा स्वामींना आवडतात. मग 21-51 बेसनाचे लाडू करून तुम्ही स्वामींसमोर दाखवू शकता किंवा स्वामींच्या मठात, केंद्रात सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. पुरणपोळी, खीर करा, आमटी भात करा, कांदा भजी करा किंवा बेसनाचे लाडू करा. आपल्या शक्तीनुसार, आपल्या इच्छेनुसार आपण हे करायचं आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुपारीच्या जेवणात किंवा रात्री तुम्ही केव्हाही हा नैवेद्य दाखवू शकता. सहसा करून तुम्ही हा नैवेद्य 10-11 सकाळी 10-11 वाजेच्या आत दाखवून द्यायचा आहे. नक्की करा. स्वामी प्रसन्न होतील, तुमच्यावर कृपा होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.